झाडे लावणे त्याच्यासोबतच झाडे जगवणे ही सध्या काळाची गरज बनली आहे। त्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डीचे सरपंच महेश पाटील यांनी अनोखा उपक्रम सुरू केलाय। गावातील प्रत्येक घरापुढे एक आंब्याचे झाड व एक सावली देणारे झाड अशी 1000 झाडे लावली आहेत। झाडे जगवेल त्यांना घरपट्टी माफ अशी घोषणा सरपंच पाटील यांनी केली आहे। अशा प्रकारच्या योजनेसाठी पुढाकार घेणारे हे एकमेव गाव असल्याचा दावा त्यांनी केला आहे। विविध आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी नावाजलेल्या दोड्डी गावातील प्रत्येक घरापुढे 2 झाडे लावण्यात आले आहेत। यामध्ये गावातील प्रत्येकाचे योगदान असावे यासाठी प्रत्येक घरापुढे लावलेल्या दोन्ही झाडांचे छायाचित्र काढण्यात आले आहे। पुढच्या वर्षी हे दोन्ही झाडे वाढलेले असल्यास झाडाचे जतन करणाऱ्या ग्रामस्थाला घरपट्टी माफ करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे। यावेळी ग्रामपंचायतीकडून वृक्ष संरक्षक जाळ्या देण्यात आल्या। सरपंच पाटील यांनी कोरोना संसर्गाच्या काळात ग्रामस्थ तसेच नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत। बाजार समिती बंद असल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले होते। त्यावेळी त्यांनी स्वखर्चाने शेतातील भाजीपाला गावकऱ्यांना मोफत वाटलं होतं। यावेळी उपसरपंच विशाल राठोड, पोलीस पाटील चंद्रकांत पाटील, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष सज्जन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पाटील, सबिता हरनाळकर, सुनंदा होनमाने, ज्योती माने, बळी हेबळे, संजय मळघे, मानव संसाधन व्यक्ती वर्षा चौधरी, ग्रामसेवक संजय राठोड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दुष्काळी दृश्य बाहेर आहे आणि आपल्या भागात पाऊस काही पडतोय, त्या दृष्टिकोनातनं पर्यावरण जपलं पाहिजे या दृष्टिकोनातनं आम्ही झाडे जगवा झाडे लावा आपण पहिल्यापासून ऐकत आलोय, तर पण ते अंमलात येत नव्हते। आम्ही छोटे कानिमत साहेब आम्ही आज पुढे मोठं करू पण आता छोटे कानिमत सुरुवात केलेली आहे आणि आता अशी योजना केलेली आहे की माता आणि गावातील प्रत्येक एका घरांना की एक आंब्याचं झाड आणि एक सावलीचं बकुळ व एक सुगंधित झाड आहे ते पण म्हणजे सावली पण गावात सावलीत बसून आंबे खाता यावं या दृष्टिकोनात आम्ही प्रत्येकाला आणि ज्यांनी कोण झाड व्यवस्थित सांभाळेल की बाबा देखरेख करेल त्यांची ह्या वर्षीची घरपट्टी माफ आम्ही ग्रामपंचायत करणार आहोत। कारण काय तुम्ही दृष्टिकोन एवढाच आहे की तुम्ही ते झाडे